नमस्कार. जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. अनेकांना छोटंसं लोन घ्यायचं असतं. यामध्ये 10,000 ते 50,000 इतके लोन हवे असते. परंतु बऱ्याच ठिकाणी जे काही 10,000 ते 50,000 इतके लोन अनेकांना मिळत नाही. तर यामध्ये प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत 10,000 ते 50,000 इतके जे काही लोन आहे, ते लोन तुम्हाला अगदी सहजरित्या दिले जाते. यामध्ये हे लोन कोणाला दिले जाते हे पाहण्या अगोदर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. चला तर पाहूयात 10,000 ते 50,000 इतके लोन कोणाला दिले जाते. जे अशी व्यक्ती आहेत की त्यांचा पगार 15,000 20,000 इतका आहे व काही अशा व्यक्ती आहेत त्यांची छोटेसे दुकान आहेत. समजा छोटासा किराणा दुकान असेल, पान शॉप असेल किंवा इतर काही टेलरिंगचं दुकान असेल किंवा अजून काही इतर बरेच सारे छोटे-छोटे दुकाने असतात. तर अशा व्यक्तींना कधी-काळी 10,000 ते 50,000 इतके लोनची गरज लागते. परंतु अनेक वेळेला या व्यक्तींना जो काही 10,000 असेल किंवा 50,000 इतके जे काही लोनची सुविधा आहे, ती सुविधा यांना मिळत नाहीये. कारण यांचं जे काही इन्कम आहे, ते इन्कम यांची कमी असल्यामुळे यांना जी काही लोनची सुविधा मिळत नाही. तर यासाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत जे काही छोटे व्यावसायिक असतील किंवा जे काही पगार घेत असतील 15 ते 20,000 इतके, तर अशा व्यक्तींना प्रधानमंत्री स्वनिधीमधून ऑनलाईन अर्ज करायचे आणि ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यांना 10,000 ते 50,000 म्हणजे जेमतेम 50,000 इतके जे काही कर्ज पाहिजे असेल ते कर्ज त्यांना इथे ऑनलाईन दिले जाते. यासाठी तुम्हाला अर्ज कुठे करावा लागणार आहे? तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची जी काही वेबसाईट आहे, या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. यासाठी जी काही वेबसाईटची लिंक आहे, ती वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. त्यावर क्लिक करून तुम्ही अगदी सहजरित्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. तर यामध्ये तुम्हाला अनेक प्रश्न पडतील का ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागतील? तर डॉक्युमेंट्स एकदम साधे सिंपल आहेत. तुमचं आधार कार्ड लागणार आहे. आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुमचं जे काही पॅन कार्ड आहे, ते पॅन कार्ड आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुमच्या ज्या अकाउंटमध्ये पैसे पाहिजेत ते बँकेचं पासबुक पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही जर पगार घेत असाल, तुमच्याजवळ पगार घेत असाल, तर त्यासाठी तुम्हाला 10,000 20,000 इतका पगार असेल, त्यासाठी तुमची सॅलरी स्लिप आणि जी काही बँकेची स्टेटमेंट आहे, ती बँकेची स्टेटमेंट तुम्हाला लागणार आहे. यानंतर जे काही छोटे व्यावसायिक असतील, जे काही छोटे व्यवसाय करत आहेत, तर त्यांना लोन घेण्यासाठी आधार कार्ड लागणार आहे. त्यालाही मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर पॅन कार्ड, जे काही बँकेचं पासबुक, ज्या अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे हवेत ते पासबुक पाहिजे आणि तुमचा छोटा दुकान असल्याबाबतचा जो काही उद्यम आधार असेल किंवा इतर काही तुम्ही नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल यांचा काही दाखला घेतला असेल, यापैकी कोणताही डॉक्युमेंट्स तुम्हाला आवश्यक आहे व हे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला स्वनिधीची वेबसाईट आहे, या स्वनिधीच्या वेबसाईटवर तुम्हाला अपलोड करायचे आहेत आणि अपलोड केल्यानंतर तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स पासबुक अपलोड करणार आणि बँक सिलेक्ट करणार, ते बँकमध्ये तुमचं जे काही ऍप्लिकेशन मंजूर होईल आणि तुम्ही जितके अमाउंट टाकले 10,000 ते 50,000 च्या रेंजमध्ये ती अमाउंट तुम्हाला अगदी सहजरित्या मिळून जाईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला जे काही प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत 10,000 ते 50,000 इतके लोन कशा प्रकारे घ्यायचे व यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील व व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली जाईल. याची संपूर्ण माहिती, संपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. तर भेटूत आपण पुढील व्हिडिओमध्ये, पुढील अपडेटमध्ये.